कर्माचा हिशोब. रामराव गावातील अतिशय नम्र आणि हसरे, सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्व एके दिवशी नेहमीप्रमाणे कामाला जायला निघाले. मात्र आजचा दिवस त्यांच्यासाठी नेहमीपेक्षा वेगळा आहे यांची त्यांना जाणीव नव्हती. आज त्यांना खूप मोठा अपघात झाला. एका व्यक्तीने त्यांना कसेबसे दवाखान्यात भरती केले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. रुग्णालयाचे मालक असलेल्या डॉक्टरांनी तासाच्या त्यांना पाहिल्यानंतर लगेच ते स्वतः ICU मध्ये त्या रुग्णाची तपासणी करण्यासाठी गेले. 2-3 ऑपरेशननंतर डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी कर्मचाऱ्याला सांगितले की या रुग्णाला कोणत्याही प्रकारची कमतरता किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यावी. तसेच त्यांच्याकडून उपचारांचे व औषधाचे सुद्धा पैसे घेऊ नयेत अशी ही सूचना त्यांनी दिल्या. सुमारे 15 दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होते. जेव्हा ते बरे झाले आणि त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्याचा दिवस आला तेव्हा त्या पेशंटचे सर्व रिपोर्ट व सुमारे 2.5 लाख रुपयाचे बिल त्या डॉक्टरांना देण्यात आले, जे त्या हॉस्पिटलचे मालक होते. डॉक्टरांनी हिशोब ठेवणाऱ्या साहेबांना बोलावून सांगितलं, या व्यक्तीकडून एकही पैसा घेऊ नका आणि असं करा, तुम्ही त्या रुग्णाला माझ्या खोलीत घेऊन या. त्या माणसाला व्हीलचेअरवर डॉक्टरांच्या खोलीत नेण्यात आले. डॉक्टरांनी पेशंटला विचारले, भाऊ, आपण मला ओळखलं का? पेशंट म्हणाला, मला असं वाटतं मी तुम्हाला कुठेतरी पाहिले पण आठवत नाही. डॉक्टर म्हणाले, तुम्हाला आठवतं का की 4 वर्षापूर्वी तुम्ही सूर्यास्ताच्या सुमारास शहरापासून दूर अशा एका जंगलात एक गाडी दुरुस्त केली होतीस. त्या दिवशी मी माझ्या कुटुंबासोबत सहलीवरून परतत असताना अचानकपणे गाडीतून धूर येऊ लागला आणि गाडी बंद पडली. आम्ही गाडीला बाजूला घेऊन ती सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण गाडी सुरू झाली नाही. हळूहळू अंधार होऊ लागला होता. आजूबाजूला निर्जन जंगल होते. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि काळजीच्या रेषा उमटल्या होत्या. प्रत्येकजण देवाकडे काहीतरी मदत मिळावी यासाठी प्रार्थना करत होते. काही वेळात चमत्कार घडला. तुम्ही बाईकवरून येताना मला दिसलात. आम्ही सर्वांनी दयेच्या भावनेने हात वर केले आणि तुम्हाला थांबण्याचा इशारा केला. तुम्ही बाईक उभी केलीत व आमच्या त्रासाचे कारण विचारलेत. गाडीचे बोनेट उघडून तुम्ही काही तपासणी केलीत आणि काही क्षणातच गाडी सुरू झाली. आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला आणि आमच्या चेहऱ्यावर आनंदाची लाट पसरली. आम्हाला वाटले की देवानीच तुम्हाला आमच्या मदतीसाठी पाठवले असावे, कारण त्या निर्लज्ज जंगलात रात्र घालवावी लागणार ह्या विचारानेच आमच्या अंगावर भीतीने शहारे येत होते. तेव्हा तुम्ही मला सांगितले होते की तुम्ही एक गॅरेज चालवता. मी तुमचे आभार मानले आणि म्हणालो की पैसे असूनही अशी कठीण प्रसंगी मदत मिळत नाही. अशा कठीण परिस्थितीत तुम्ही आम्हाला केलेल्या मदतीला तोड नाही, ती अमूल्य आहे. पण तरीही मी तुम्हाला विचारतो की मी तुम्हाला किती पैसे देऊ? त्यावेळी तुम्ही माझ्यासमोर हात जोडून जे शब्द उच्चारले ते मला माझ्या आयुष्याची व्यक्तीच्या प्रेरणा बनले आहेत. तुम्ही म्हणाला की माझा नियम आणि तत्व हे आहे की मी संकटात सापडलेल्या मदतीच्या बदल्यात कधीही काही घेत नाही. माझा देव माझ्या या कर्माचा हिशोब ठेवत आहे. त्या दिवशी मला जाणवले की आर्थिक परिस्थिती सामान्य असलेली व्यक्ती जर असे उच्च विचार, अशा मूल्यांचे दृढ निश्चयाने अनुसरण करत असेल तर मी का नाही? आणि ह्याच संकल्पनेचा मीही माझ्या आयुष्यात पाठपुरावा करत आहे. 4 वर्षापूर्वी झाले आहेत. माझ्या अपेक्षाही मला जास्त मिळत आहे आणि कधीही काहीही कमी पडलेले नाही. हे रुग्णालय माझे आहे. तुम्ही येथे माझे पाहुणे आहात आणि तुमच्या नियमानुसार मी तुमच्याकडून काहीही घेऊ शकत नाही. अशा प्रेरणादायी व्यक्तीची सेवा करण्याची संधी मला मिळाली ही देवाचीच कृपा आहे. तुमच्या देवाने तुम्हाला तुमच्या चांगल्या कर्माचा हिशोब ठेवला आणि आजत हिशोब चुकता झाला. माझा देवही माझ्या कर्माचा हिशोब ठेवेल आणि जेव्हा जेव्हा मला त्याची आवश्यकता असेल तेव्हा त्याची परतफेड त्यातूनच होईल. डॉक्टर त्या रुग्णाला म्हणाले, तुम्ही निर्धास्त मनाने घरी जा आणि जेव्हा कधी अडचण आली तर तेव्हा तुम्ही संकोच न बाळगता माझ्याकडे येऊ शकता. त्या खोलीमधून बाहेर पडताना त्या व्यक्तीने खोलीत ठेवलेल्या परमेश्वराच्या फोटोसमोर हात जोडले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले व हृदय प्रेमाने भरून आले. आपण केलेली कर्मे आपल्याकडे परत येतात आणि तीही व्याजासह. हाच सृष्टीचा नियम आहे. जगातील लोकांची निस्वार्थपणे सेवा करणे हा त्यागाचा आणि उपासनेचा सर्वोत्तम मार्ग आहे.
जो असे करतो तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. निसर्गाचा नियम आहे, तुम्ही जे पेराल ते उगवेल. जैसी करणी वैसी भरणी असे म्हणतात ते अगदी खरं आहे. देव सगळं बघतो आहे. त्यांच्या लाठीचा आवाज नसतो. ती जेव्हा पडते ना तेव्हा त्याशिवाय कुणीही वाचू शकत नाही. सूर्यदेव साऱ्या जगाला बघतो आहे. वायुदेव संपूर्ण पृथ्वी प्राणीमात्राला कापून आहे. मग आपण केलेली चांगली किंवा वाईट गोष्ट लपून कशी राहील? आणि समजा राहिली तरी परमेश्वराचा अंश प्रत्येकाच्या आत आहे, त्यापासून कसे लपणार? निसर्गाचे नियम सगळ्यांना सारखेच. तेथे कोणी लहान मोठा गरीब श्रीमंत नाही. तुमच्या चुकीमुळे सगळे घडते. काटा सुद्धा तुम्ही खाली न बघितल्यामुळे टोचतो. एक दाणा पेराल तर 1000 दाणे मिळतील. एक वाईट गोष्ट कराल तर 1000 वाईट गोष्ट घडतील. एक चांगली गोष्ट झाली म्हणजे 1000 चांगल्या गोष्टी पदरी पडतील. हा निसर्ग नियमच आहे. भगवद्गीतेमध्ये कर्म या संकल्पनेला खूप महत्त्व दिले आहे. भगवान म्हणतात, तुम्ही कर्म करत राहा, त्यातून मिळणाऱ्या फळाची अपेक्षा ठेवू नका. आपण जे काही कर्म करतो त्यांचे काही ना काही परिणाम असतात. विज्ञान सुद्धा हेच सांगतं की एव्हरी ॲक्शन हॅज ॲन इक्वल अँड ऑपोजिट रिॲक्शन. तर जीवन संतुलित ठेवायचे असेल तर दोन्ही पारडे संतुलित असायला पाहिजे. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच. हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांतच आहे. चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते. वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते. फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते. हाच कर्माचा सिद्धांत आहे. आता आपणच ठरवायचं आहे आपले कर्म कसे हवे. जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. धन्यवाद.